नमस्कार मित्रांनो, 27 मे 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यात आले। या बैठकीमध्ये महत्त्वाचे 10 निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली। दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची प्रशिक्षण संस्था या ठिकाणी काढण्यात येणार आहे। नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी नमस्कार मित्रांनो, 27 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये 10 धडाकेबाज निर्णय घेण्यात आले। या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी घेण्यात आल्या। या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी व इतर घटकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। तर मित्रांनो, ते महत्त्वाचे कोणते निर्णय आहेत ते आपण पुढील प्रमाणे बघूयात। पहिला मंत्रिमंडळ निर्णय आहे दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य प्रशिक्षण केंद्रास अनुदान। रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट संचलित एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या मतिमंद प्रवर्गाच्या कार्यशाळेस 75 अनिवासी विद्यार्थी संख्येस अनुदान तत्वावर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते। म्हणजे मित्रांनो, आता दिव्यांग बांधवांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्यासाठी 14 शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी 58,37,908 रुपयांचा दरवर्षी खर्चासह ही मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा निर्णय आहे विधी व न्याय विभागात टंकलेखकांच्या 5,223 नवीन पदांची निर्मिती। राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक टंकलेखक, यानुसार 5,223 टंकलेखकाची एकाकी पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली। तिसरा महत्त्वाचा निर्णय आहे इचलकरंजी जालना महानगरपालिका यांना वस्तू व सेवा कर भरपाईपोटी 5 वर्षात अनुक्रमे 667 कोटी आणि 392 कोटी रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, पुढील महत्त्वाचा निर्णय आहे शेती वाटप पत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ करण्याबाबत। शेतजमिनीच्या वाटप पत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। त्यामुळे मित्रांनो, शेतकऱ्यांना जवळपास 30,000 रुपयाचा फायदा होणार आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 नुसार शेतजमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते। शेतजमिनीच्या वाटप पत्रास मुद्रांक शुल्काचा दर नाममात्र आहे, मात्र नोंदणी शुल्काच्या बाबतीत सवलत नाही। मुद्रांक शुल्कापेक्षा नोंदणी शुल्क अधिक असल्यामुळे अनेक शेतकरी दस्तांची नोंदणी करत नाही। नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेतजमिनीवर वाद निर्माण झाल्यास त्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे अशा दस्तांना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे शेतकऱ्यांना वाटपपत्राची नोंदणी सहजपणे करता येईल। या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात दरवर्षी 35 ते 40 कोटी रुपयांची घट येऊ शकते। मात्र शेतीच्या वाटपपत्राची नोंदणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्यांचे जवळपास 30 ते 40 हजार रुपये वाचणार आहेत। महत्त्वाचा निर्णय आहे पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांना दिलेल्या जमिनीबाबतच्या अटी शर्तीमध्ये बदल करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। नागपूरमधील पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या करारनाम्यातील अटी व शर्तीमध्ये बदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढील महत्त्वाचा निर्णय आहे महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या 1,351 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या 1,351 पदाच्या सुधारित आकृतीबंधास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढील महत्त्वाचा निर्णय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीचे सुधारित धोरण राबवणे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढील महत्त्वाचा निर्णय आहे महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प संस्थेवर पणन मंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहणार आहे। म्हणजे आशियाई विकास बँक सहाय्यित म्हणजे ADB महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क म्हणजे मॅग्नेट या प्रकल्प संस्थेवर यापुढे राज्याचे पणन मंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहतील। तसेच प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी असलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष मुख्य सचिवांऐवजी मुख्यमंत्री असतील, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। मित्रांनो, पुढील महत्त्वाचा निर्णय आहे कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामात
उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल. म्हणजे राज्यातील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामात अनुक्रमे कृषी पर्यवेक्षकाला उपकृषी अधिकारी असे नाव देतील आणि कृषी सहाय्यक यांना सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल करण्याचा निर्णय आजच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. महत्त्वाचा निर्णय आहे महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करणे हा मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाचे 10 निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.